विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। नेमकंच आपण 9वीतून 10वीत आलेले आहेत, तरी आपल्याला आता 10वीचा अभ्यासक्रम सुरू करायचा आहे। 10वीच्या अभ्यासक्रमातील चौथा पाठ म्हणजे पहिली कविता उत्तम लक्षण ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। संत रामदास यांनी ही कविता लिहिलेली आहे। संत रामदास यांचे पूर्ण नाव नारायण सूर्यजीपंत ठोसर हे आहे। आता आपण या कवितेची प्रस्तावना व रचनाकारांचा परिचय घेणार आहोत। रचनाकार म्हणजे श्री संत रामदास स्वामी। आता पहा, संत कवी संत रामदासाच्या काव्यांचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ। आता पहा, अखंड जागरूकता। अखंड म्हणजे कसल्याही प्रकारचा खंड नसलेला। अशा प्रकारे अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते। आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केलेले आहेत। संत रामदास म्हटलं की आपल्याला मनाचे श्लोक आणि दासबोध सर्वांच्या परिचयाचेच आहेत। सर्व आपल्याला आठवतातच, सर्वमुखी आहेत। अशा प्रकारे हे दोन ग्रंथ त्यांचे अतिशय गाजलेले आहेत। आता आपण उत्तम लक्षण या कवितेची प्रस्तावना पाहणार आहोत। संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहेत। सर्वांच्या जीवनात आदर्श व्यक्ती अर्थातच रोल मॉडेल असणे आवश्यक असते। मोठी माणसं ही दोन प्रकारची असतात। काही माणसं ही जन्मताच मोठी असतात, जन्मापासून मोठी असतात कारण त्यांचे विचार उपजताच ज्ञानी असतात। या उक्तीप्रमाणेच त्यांचे आयुष्य असते, ते जन्मापासून मोठ्या विचारांचे असतात। दुसरा प्रकार आहे, माणसं असे असतात ते सामान्य व्यक्तीप्रमाणे जन्माला येतात, परंतु त्यांच्या जीवनात ते महत्त्वाकांक्षी असतात आणि महत्त्वाकांक्षेमुळे त्यांना या जीवनात मोठं होण्याची इच्छा असते आणि ते मोठे होण्यासाठी, त्या पदाला पोहोचण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या लोकांना ते पाहतात, त्यांचे अनुकरण करतात आणि त्यातील आदर्श व्यक्ती शोधून ते स्वतः होण्याचा तशा प्रकारे प्रयत्न करतात। तर तो आदर्श व्यक्ती शोधण्यासाठी व स्वतः आदर्श होण्यासाठी त्यांना आदर्श व्यक्ती अर्थातच रोल मॉडेल असणे आवश्यक असते। त्यांना आदर्शत्वाची गुणसूत्र प्रस्तुत कवितेद्वारे संत रामदास सांगतात। आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे। सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदासांनी दिलेला आहे। सत्याचा मार्ग म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग तर खरतडच असतो, संघर्षमय असतो, परंतु चिरकाळ टिकणारा असतो। म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्याचा मार्ग स्वीकारण्यासाठी श्री रामदास स्वामींनी सांगितलेले आहे। त्याचप्रमाणे विवेकाने वागावे। विवेकाने वागावे म्हणजे चांगल्या विचाराने वागावे, वाईट विचार सोडून द्यावे आणि चांगला विचार करावा असं त्यांनी प्रतिपादन केले। प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करू। कवितेचं पहिलं कडवं, श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण, सर्वज्ञपणाची। आता आपण या कडव्याचे शब्दाचे अर्थ पाहू, नवीन शब्दांचे अर्थ पाहू। श्रोती, श्रोती म्हणजे काय? ऐकणाऱ्याने, जो ऐकतो तो श्रोता। जेणे म्हणजे ज्यामुळे, बाणे म्हणजे अंगीकारणे, सवय लावून घेणे, स्वीकारणे, सर्वज्ञपणाची म्हणजे सारे जाणण्याची। आता या ओळीचा आपण अर्थ पाहू। पहा, श्रोती व्हावी सावधान। श्री संत रामदासांनी श्रोत्यांना सावधान होण्यासाठी सांगितलेलं आहे। तर आपल्या मनामध्ये असा प्रश्न पडतो की अरे काय बाबा, का सावधान होण्यासाठी सांगितलेलं आहे? तर आता सांगतो उत्तम गुण। उत्तम गुण सांगण्यासाठी श्रोत्यांना रामदासांनी सावधान होण्यासाठी सांगितलं। लक्षणे ऐकून
ही लक्षणे ऐकून तुम्ही सर्व गोष्टी जाणण्याची खूण अंगी बाळगावी. आता आपण दुसरं कडवं पाहणार आहोत. वाट पुसल्याविना जाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. वाट आपण हे कडवं वाचलेलं आहे. आता आपण त्याचे नवीन शब्दार्थ पाहणार आहोत. पुसल्याविना म्हणजे विचारल्याशिवाय, एकाएकी म्हणजे एकदम पटकन. आता संत रामदासांनी काय सांगितलेलं आहे की वाट पुसल्याविना जाऊ नये, म्हणजे आपल्याला कोणालाही आनंदाचा आणि सुखाचा मार्ग हवा असतो. जर तो मार्ग जाणून घेऊन त्यासाठी प्रयत्न करून त्या मार्गाने जर आपण गेलो तरच आपल्याला सुख प्राप्त होते, आपले उद्दिष्ट प्राप्त होते, आपला आनंद प्राप्त होतो. जर आपण त्या मार्गाने नाही गेलो तर आपल्या नशीब काय येणार? दुःख येणार, अपयश येणार. त्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाने जायचंय त्याचं पूर्ण ज्ञान घेणे, माहिती घेणे हे आवश्यकच आहे, असं श्री संत रामदासांनी सांगितलेलं आहे. फळ ओळखल्याविना खाऊ नये, फळ ओळखल्याविना खाऊ नये. कोणत्याही फळाचा अंतरंग कसा आहे ते ओळखल्याशिवाय खाऊ नये लागते. वरवर जरी चांगलं दिसले तर आतले गुण कसे आहेत ते पाहणं, ते जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून रामदास म्हणतात फळ ओळखल्याविना खाऊ नये. कारण का संत चोखोबाने म्हटलेलं आहे, उस ढोंगा परी रस नव्हे ढोंगा, काय गुणलासी वरळी रंगा. वरवरचं रूप तर आपल्याला सर्वांना दिसतंयच, परंतु जे अंतरंग आहे ते जाणणं फार महत्वाचं आहे. हे या कड्यामध्ये संत रामदासांनी सांगितलेलं आहे. तसंच पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. अचानक आपल्याला सापडलेली पडलेली वस्तू एकदम पटकन विचार न करता ती घेऊ नये लागते. कारण पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, कारण का त्या वस्तू मागे खूप धोका असतो. ती जर आपण वस्तू घेतली तर खरोखरच आपल्याला ती आनंद मिळतो का? मिळत नाही. कारण का ती वस्तू दुसऱ्याची असते, कोणत्या स्वरूपात कशा प्रकारे टाकलेली असते. एखाद्यास पैशाचं बंडल पडलंय आणि आपण उचललं आणि ते पोलिसांनी बाजूने पाहिले, ते पैशाचं काय करायचं, कुणाचं आहे, शोध घेत आल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून कोणतीही वस्तू एकाएकी उचलायची नाही, असं संत रामदासांनी सांगितलेलं आहे. तिसरं कडवं पाहणार आहोत. जने आर्जव तोडू नये, पाप द्रव्ये जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. जनी म्हणजे लोकांचे, आर्जव म्हणजे विनंती, पापद्रव्य म्हणजे पापाने मिळवलेली संपत्ती, जोडू नये म्हणजे साठवू नये, पुण्यमार्ग म्हणजे सदवर्तन, चांगले वर्तन, चांगले वागणे, चांगले विचार, कदा काळी म्हणजे कोणत्याही वेळी. आता हे नवीन शब्दांचे अर्थ आपण पाहिले. आता आपल्याला या कडव्यांचा सरळ अर्थ पाहायचा आहे. पहा, लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी. गैरमार्गाने आलेला पैसा, गैरमार्गाने आलेली संपत्ती कधीही जमा करू नये. त्या संपत्तीचा कधीही लोभ ठेवू नये किंवा लाभही घेऊ नये. जीवन जगताना फक्त पुण्याचा मार्ग, सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. आता आपण सरळ अर्थ पाहिला. जनी म्हणजे लोकांची जी विनंती आहे ती मान्य करावी, ती अमान्य करू नये. पापद्रव्ये जोडू नये म्हणजे पाप करून किंवा कपटी मार्गाने जो पैसा, संपत्ती जमा केलेली आहे तिचा संग्रह करून ठेवू नये. पापद्रव्य म्हणजे पैसा, शेती असो. द्रव्य म्हणजे वित्त, अर्थ, अशा प्रकारे त्याचे समानार्थी शब्द आहेत. कोणत्याही प्रकारची संपत्ती असो ती संग्रह करू नये. आणि पुण्य मार्ग सोडू नये केव्हाही कदाकाळी. आता आपण चौथं कडवं पाहणार आहोत. तोंडाळासी भांडू नये, वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. विद्यार्थी मित्रांनो,
तोंडाळाचे भांडो नये, वाचाळाचे तंडो नये, संत संग खंडो नये, अंतर्यामी. तोंडाळाचे म्हणजे वाटेल ते बोलणारा, मर्यादा नसलेला. भांडो नये, अशा तोंडाळाचे काय करा, भांडो नये. वाचाळाचे तंडो नये, वाचा म्हणजे व्यर्थ बडबड करणारा, व्यर्थ बडबड करणारा, अर्थहीन बडबड करणारा. तंडो नाही म्हणजे तंटा किंवा भांडण तशा व्यक्तीशी करू नये असं संत रामदासांनी सांगितलेलं आहे. संत संगत, संत संगत म्हणजे सज्जन माणसाची संगत, सज्जन माणसाची संगत. संत माणसाच्या संगतीमुळे आपण पण चांगले विचाराचे, चांगले आचाराचे आणि चांगले वर्तणुकीचे होऊ शकतो. खंडू नये म्हणजे तोडू नये, चांगल्या विचारांच्या माणसाची संगत तोडू नये. अंतर्यामी, अंतर्यामी म्हणजे मनातून, मनातून. त्याला दुसरा पर्यायी शब्द आहे हृदयातून. तर पहा, आता आपण या कडव्यांचे अर्थ पाहिलेले आहेत. आता तुम्हाला या कडव्यांचे अर्थ समजलेले असतील. तोंडाची भांडो नये, संत रामदासांनी सांगितलेलं आहे. वाटेल ते बोलणाऱ्या व्यक्तीच्या नादी लागू नये, त्याला भांडू नये. वाचाळाशी तंडो नये, व्यर्थ बडबड करणारा, त्या बडबडीतून काहीही अर्थ नसणारा अशा व्यक्तीच्या नादी लागण्यात अर्थ नाही. त्याशिवाय संत संग खंडू नये म्हणजे सज्जन माणसाची संगत कधी खंडू नये. जरी आपण त्याच्या सहवासात नसला, उदाहरण दृष्टांत द्यायचं म्हटलं तर आपण एखाद्या वेळेस पंढरपूरला गेलो, वारकरी संप्रदायामध्ये गेलो आणि त्यांच्या संगतीमध्ये आपण सामील झालो, तर त्यांचे आचार विचार करून आपण काही दिवसाला ते एकीकडे आपण एकीकडे होतो. परंतु त्यांचे जे अंतर मन आहे, त्यांचे विचार आहेत, ते आपण विचाराचं खंडन करायला नाही पाहिजे. ते आपण मनात ठेवलं पाहिजे, आपल्या हृदयात ठेवलं पाहिजे आणि तसं वर्तन केलं पाहिजे. तर पहा, म्हणून म्हटलेलं आहे संत रामदासांनी की संत संग खंडू नये, अंतर्यामी. तुम्ही जरी त्यांच्या सहवासात नसलात तर त्यांचे विचार हे तुम्ही खंडू घेऊ नका. आता आपण उत्तम लक्षण रामदास स्वामींनी 5व्या कडव्यामध्ये काय सांगितले ते पाहणार आहोत. आळशे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विना करू नये कार्य काही. तर पहा, आळस म्हणजे काम न करणे, चहाडी म्हणजे एखाद्याबद्दल वाईट सांगणे किंवा एखाद्याविषयी वाईट बोलणे माघारी, त्याला चहाडी असे म्हणतात. आळशे सुख मानू नये, आळसात सुख कधी मानू नये. माणूस हा सोन्याच्या हारापेक्षा घामाच्या धाराने शोभून दिसतो. म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात की आळशे सुख मानू नये. काही क्षणापुरतं जरी आपल्याला आळसामध्ये आनंद वाटत असेल तरी पण त्याचे दुष्परिणाम वाईट आहेत. आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसात तुम्हाला क्षणिक जरी सुख वाटत असलं तरी ते तुमच्या भविष्यावर गंभीर परिणाम करणार आहे. अशा प्रकारे संत रामदासांनी सांगितलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, आराम हा हराम आहे. जो व्यक्ती आळशी आहे तो निष्क्रिय होतो.
त्याला समाजामध्ये मान नसतो आणि अर्थामुळे कोणताच कसल्याच प्रकारचा त्याचा उत्कर्ष होत नाही असं संत रामदासांनी सांगितलेलं आहे. म्हणून आळस हा व्यक्तीला नसावा. तर पहा, शोधल्या विना करू नये. कोणतीही गोष्ट काही करायची असेल तर त्याचा आधी शोध घेतला पाहिजे, नियोजन आखलं पाहिजे आणि मग त्या कार्याची सुरुवात केली पाहिजे. शोधल्या विना कोणतंही कार्य करू नये असंही सांगितलेलं आहे. 6व्या कडव्यामध्ये उत्तम लक्षणं संत रामदासांनी काय सांगितलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. प्रथमतः आपण सभा म्हणजे समूहाची बैठक. बाष्कळपणे म्हणजे बालिशपणा. पैज किंवा होड म्हणजे स्पर्धा, शर्यत. हे शब्दांचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. आता सरळ अर्थ पाहू. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. पहा बाबांनो, सभेमध्ये जो आपले पांडित्य मिरवतो तो खरा सत्पुरुष असतो. बाष्कळपणे म्हणजे विचार न करता बोलणं टाळायचं आहे. मुद्द्यांना धरून बोलता आलं पाहिजे. विचार न करता जर बोलणार असेल तर तो बाष्कळपणा झाला. आता पहा, पैज, होड ही कधीही कुणाशीही लावायची नसते. कारण का अर्थात सामूहिकपणे लावलेली शर्यत आणि होड म्हणजे वैयक्तिकपणे लावलेली शर्यत. तर संत रामदास म्हणतात की बाबांनो, शर्यतीमुळे मानहानी होते, जीवन उद्ध्वस्त होते, तुम्ही लावू नका. खरोखरच एखादा दुसरा दृष्टांत द्यायचा म्हटला तर महाभारतातील उदाहरणे पाहिली तर पैजेमुळे युधिष्ठिर आपल्या भावंडासह आपली पत्नी, आपले राज्य गमावून बसला होता. 7व्या कडव्यामध्ये उत्तम लक्षण रामदास स्वामींनी काय सांगितलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात. आता पहा, परपीडा म्हणजे दुसऱ्याला छळणे आणि विश्वासघात म्हणजे बेईमानी. तर परपीडा, दुसऱ्याला छळणे आणि विश्वासघात म्हणजे बेईमानी हे झाले कठीण शब्दांचे अर्थ. तर आता आपण कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. सहसा तर माणसाची एकमेकाला गरज असते, तसं तर उपकार कोणाचाच घेऊ नये आणि घेतला तरी पण त्याची परतफेड कशी करता येईल लवकरात लवकर ते प्रयत्न करा. आणि तेही शक्य नसेल तर किमान कृतज्ञ तर होऊ नये, कृतज्ञता पाळावी असं संत रामदास सांगतात. कारण का कृतज्ञ होऊ नये, कृतज्ञ तरी असावं. आपण कोणाचा विश्वासघात करू नये आणि तो करून कोणाला पीडा अर्थातच दुःख देऊ नये. विश्वासघात केल्यानेही माणसाचा विनाश होऊ शकतो. कारण का विश्वासघात करणं हे एक पाप आहे असं आपले पूर्वज म्हणतात. आणि विश्वासघात इतकं दुःख हे कोणत्याच गोष्टीत नसते. म्हणून कुणाचाही विश्वासघात करू नये. आता तुम्हाला दृष्टांत द्यायचंच म्हटलं तर लंकाधिपती दशानन रावणाने भिक्षूचे रूप धारण करून सीतामातेचा विश्वासघात केला, करून स्वतःचा विनाश करून घेतला. त्यांनी स्वतःचा विनाश करून घेतला, दुःखी झाले. लोकांचा दुसऱ्यांचा विश्वासघात करून ते सुखी आणि समाधानी आणि आनंदित नाही झाले, परंतु एक आदर्श व्यक्ती म्हणून मुळीच झाले नाही. आता आपण संत रामदासांनी 8व्या कडव्यामध्ये काय सांगितले ते पाहू. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. आता पहा, व्यापकपण म्हणजे मनाचा मोठेपणा. पराधीन म्हणजे कुणावरही अवलंबून असणे, परावलंबी होणे.
त्याच्यानंतर आपले ओझे घालू नये कोणी एकासी. ओझे, ओझे म्हणजे काय? भार. कोणी एकासी म्हणजे कोणावरही. अशा प्रकारे वरील 2 ओळीच्या जे नवीन शब्द वाटले आपल्याला किंवा त्याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला त्याचा सरळ अर्थ पाहायचा आहे. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. आपल्या मनाचा मोठेपणा कधीही आपण सोडू नये. आपल्यासोबत कोणी जरी संकुचित वागलं तरी पण आपण ते सोडून द्यावे आणि त्याच्या सोबत मोठ्या मनाने वागावे. अर्थात आपले मन मोठे असावे. कुणाच्याही कसल्याही वागण्याने आपण आपले मन संकुचित करू नये. आणि दुसऱ्या कर्मामध्ये पराधीन होऊ नये, परावलंबी होऊ नये. आपण स्वावलंबी असावं, कुणावरही अवलंबून राहू नये. जो दुसऱ्यामध्ये विसांबला त्यांचा कार्यभाग संपला, असे एका उक्तीत म्हटलेलं आहे. जो दुसऱ्यावर विसांबला त्यांचा कार्यभाग संपला. उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे पाखरांचे पिल्ले एकदा का मोठे झाले, त्यांना पंख फुटले की ते भरून कोणी आपल्या पिंजऱ्यातून उडून जातात आणि स्वावलंबी बनतात. अशा प्रकारे संत रामदासांनी सांगितलेलं आहे की आपलं व्यापकपण सोडू नये, दुसऱ्यावरती अवलंबून राहू नये, आपले ओझे कुणाला घालू नये, कोणावरही. आपण उत्तम लक्षणचं 9वं कडवं पाहू. सत्यमार्ग सांडू नये, असत्यपंथी जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. आता पहा, सत्यमार्ग, सत्यमार्ग म्हणजे खरेपणा. सांडू नये म्हणजे सोडून देऊ नये. असत्य पंथे जाऊ नये, कधीही. पंथे म्हणजे रस्त्याने, मार्गाने, वाटेने. कधीही असत्याच्या मार्गाने जाऊ नये. कधीही खोट्याचा अभिमान, असत्याचा अभिमान बाळगू नये. आता मित्रांनो पहा, संत रामदासांनी काय सांगितलेले आहे? सत्य मार्ग सोडू नये. सत्याचा मार्ग आचरण्याची शिकवण स्वामींनी या कडव्यामध्ये दिलेली आहे. सत्याचा मार्ग जरी आपल्याला खडतर, संघर्षमय आणि कठीण वाटत असला तरी पण सत्य हेच अंतिम आहे. कारण सत्यमेव जयते, सत्यम शिवम सुंदरम, हे सत्याचं महत्व आहे. परंतु असत्याचा अभिमानही वाटू देऊ नये. असत्याचा, कारण असत्याच्या मार्गाने मिळणाऱ्या गोष्टी या भ्रमनिराश करणाऱ्या आहेत. जशा की पाण्यावरती आलेले बुडबुडे थोड्या वेळापुरते राहतात, त्याप्रमाणे असत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 10वं कडवं म्हणजे उत्तम लक्षण या कवितेतलं शेवटचं कडवं आहे. पहा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. अपकीर्ती म्हणजे अपकीर्ती म्हणजे काय? तर वाईट प्रसिद्धी, व्यापृ, ती सांडावी म्हणजे ती सोडून द्यावी. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे चांगली कीर्ती, चांगलं कर्तव्य वाढवावं. आणि विवेक दृढ धरावी वाट सत्याची. विवेक म्हणजे सारासार विचार. विवेक म्हणजे काय? सारासार विचार, एकदम चांगला विचार. ते मली धरावा, दृढ करावा, पक्का करावा. वाट सत्याची. तर पहा, आपल्या वागण्यामुळे जर आपलं नाव खराब होत असेल, कुप्रसिद्धी होत असेल, तर ती आपण सोडून दिली पाहिजे. आणि सारासार विचार करून काय चांगलं आहे ते आपण अनुकरण केलं पाहिजे, घेतलं पाहिजे आणि तसं कार्य केलं पाहिजे. आणि तसे कार्य करून आपले विचार आपण दृढ केले पाहिजे आणि सत्याची कास धरली पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास हेच सांगतात की खरोखर जे चांगले आदर्श व्यक्ती आहेत त्यांचं जीवन म्हणजेच सत्कीर्ती, हेच ते जीवनाला महत्व मानतात. आपण आता कविता पूर्ण वाचन करू. श्रोते भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. जेणे करिता बाणे खून, सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी, जरी आर्जव तोडू नये, पाप द्रव्ये
जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी, आयशे सुख मानू नये चाडी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये, पैज होळ घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी सतकीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी वाट सत्याची. अरे वा, ओवी छंदाला साजेल अशी ही रचना आहे. आता आपण कविता पाहिलेली आहे संत रामदासांची उत्तम लक्षण. या पुढच्या पाठाला या प्रकरणावर कृती सत्र, कृती व स्वाध्याय पाहू.